लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील भोंदूगिरी प्रकरणामध्ये अटक असलेला अशोक खरात कारागृहात असला तरी त्याची कमाई मात्र थांबलेली नाहीये। रिंग रोडसाठी होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेतून खरात कुटुंबाला सुमारे 3 कोटी रुपयांचा मोबदला मिळणार असल्याची माहिती समोर येते। गवळाणी परिसरामध्ये अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांना सुमारे 82,83,000 रुपयांचा मोबदला मिळणार आहे, तर पाथर्डी परिसरामध्ये तृप्तवाला आणि सृष्टी खरात या मुलींना 1,82,00,000 रुपयांचा लाभ मिळणार असल्याची माहिती मिळते। या प्रक्रियेमध्ये निलंबित उपजिल्हाधिकारी भांडे पाटील यांच्या पत्नीलाही लाखो रुपयांचा मोबदला मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान अशोक खरात कारागृहात असल्यानं भूसंपादनाच्या खरेदी प्रक्रियेत तो स्वतः उपस्थित राहू शकणार नाहीये, त्यामुळे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर मोबदला मिळवण्यासाठी दोन्ही मुलींनी उपस्थित राहणं आवश्यक असल्याचं समोर येत आहे। एकीकडे गंभीर आरोपांमुळे कारागृहात असलेला खरात आणि दुसरीकडे कोट्यावधींचा आर्थिक व्यवहार या विरोधाभासी चित्रामुळे या प्रकरणाकडे आता अधिक बारकाईनं पाहिलं जात आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।